नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आता एजंटच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे. इकडे दुर्गाने प्लॅन केलेला आहे. त्या प्लॅननुसार तिनं म्हणत असते की काहीही झालं तर ही लीला इथे मंडपातच थांबली नाही तर तिच्या आईने जो प्लॅन केला आहे तो वर्क होण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर इकडे दुर्गाचा नवरा, त्याचबरोबर विक्रांत, साळुंखे या सगळ्यांनी मिळून एक प्लॅन केलेला आहे आणि तो प्लॅन आता कशा पद्धतीने वर्क केला जातो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर ही लीला पूजेची सर्व तयारी करत आहे, सर्व बारीक सारी गोष्टींमध्ये लक्ष देत आहे, मन लावून हे सगळं करत आहे. त्यामुळं आजी मात्र जाम खुश असतात. लीलाला म्हणत असतात, तुझ्यासारखी ना सून हवी होती मला, नाही तर निदान नात तरी हवी होती. लीला म्हणते, अहो मी तुमचीच नात आहे असं समजा, त्यात काय एवढं. तेव्हा आजी म्हणतात, हो गं खरंच. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लीलाचं कौतुक होत असतं. त्याचबरोबर लीला आणि एजे यांच्यामध्ये एक नातं तयार झालेलं आहे आणि ते दोघं आता प्रेमाने बोलत आहेत. ह्या गोष्टी मात्र आता दुर्गा, सरस्वती आणि त्याचबरोबर लक्ष्मी यांनाही कळलेले असतात आणि दुर्गा त्याप्रमाणे प्लॅन करते. एका व्यक्तीला लीलाला फोन करायला सांगते आणि लीलाला म्हणते की लीलाला फोन करून सांगायचं की एका ॲड शूटसाठी अर्जंट तुम्ही यायला हवे आहात, मी तुम्हाला लोकेशन सेंड करतो. आणि लीलाला तसा कॉल आलेला असतो आणि लीलासाठी ॲक्टिंग म्हणजे तिचं प्रोफेशन आहे, तिचं करिअर आहे आणि काही झालं तरी ते करिअर तिला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी लीला हे सगळं करत आहे. त्यामुळे लीला म्हणते, आत्ता कसं शक्य आहे? तेव्हा ते म्हणतात, नाही मी तुम्हाला लोकेशन शेअर करतो आहे, तुम्हाला लवकरात लवकर यावं लागेल. लीला आता विचार करत आहे. दुर्गाने खरं तर हा प्लॅन लीलासाठी आखलेला आहे. काही करून लीला इथून बाहेर गेली पाहिजे. एकदा का बाहेर गेली की तिला किडनॅप करून ठेवायचं आणि श्वेता आणि एजंटचं लग्न पूर्ण होऊ द्यायचं. पण आता गुरुजी आजींना सांगतात की एक मोठा प्रॉब्लेम आलेला आहे. या लग्न कार्यामध्ये, या शुभकार्यामध्ये अडथळा निर्माण होणार आहे. जर तो अडथळा आपल्याला दूर सारायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे असं गुरुजी म्हणत असतात. ते म्हटल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात, आता काय करायचं? नक्की कसला अडथळा आहे? कशामुळे होतं हे? असं सगळेजण विचारू लागतात. गुरुजी सांगतात, त्याच्यावर एकच उपाय आहे. जोपर्यंत सुनमुख पाहिलं जात नाही तोपर्यंत काहीही झालं तरी नवरी मुलीच्या चेहऱ्यावरती तिचा पदर असणार आहे तो काढला जाणार नाही. त्यामुळं काहीही झालं तरी नवरी मुलगी डोक्यावरती पल्लू घेऊनच असेल. जोपर्यंत सुनमुख पाहिलं जाणार नाही तोपर्यंत याच पोशाखामध्ये नवरी मुलगीला राहावं लागेल असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणतात की आता हे काय नवीन? पण आता गुरुजींनी तर सांगितलं आहे लग्न निर्विघ्नपणे पार पाडलं पाहिजे, त्यासाठी हे सर्व ठरलेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं विक्रांतला फोन केला जातो आणि विक्रांतला फोनवर सांगितलं जातं की मेसेजवरती हा प्लॅन आपला वर्क झालेला आहे. आता प्लॅनची सेकंड स्टेप म्हणजे लीलाला तिथे मंडपात आणायचं आहे आणि मंडपामधून श्वेता जी आहे तिला तिच्या रूममधून गायब करायचं आहे आणि आता तिथे लीलाची एंट्री होणार आहे. तर सर्व सप्तपदी, सर्व विधी लीलाला तिथे ठेवून तिथं लीलासोबत आता एजेसोबत लीला असणार आहे आणि ते केल्या जाणार आहेत. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट असते ती म्हणजे लीलाला धमकी देऊन तिच्या रेऊच्या बाबतीत काहीतरी केलं जाणार आहे अशी धमकी दिली जाते. म्हणूनच तर लीला हे सर्व करण्यासाठी तयार झालेली असते. लीलाला वाईट वाटत असतं, हे सगळं जे काय होतं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं लीलाचं म्हणणं असतं. पण हे सगळं लीलाला आता रेऊसाठी करावं लागत असतं आणि आता लीलाला खूप वाईट वाटत असतं. एजंटना हे माहिती नाही आपण हे सर्व विधी करत आहोत, यामुळं लीला डिस्टर्ब झालेली असते. आता एजंटसोबत लीलाचे लग्न कार्याचे सर्व विधी पूर्ण होतात. अगदी मंगळसूत्र घालण्यापासून सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या असतात आणि आता पुढचा विधी असतो तो म्हणजे सुनमुख पाहण्याचा. आता सुनमुख पाहण्यासाठी आजी समोर येतात. आजी लीलाच्या चेहऱ्यावरचा पल्लू काढतात आणि त्या पल्लूच्या आतमध्ये त्यांना दिसते ती लीला. तेव्हा त्यांना धक्का बसतो, कारण लग्न तर श्वेताबरोबर होणार असतं आणि अचानक हे सगळं काय घडलंय हा प्रश्न आजींना पडलेला असतो. आजी विचार करू लागतात की हे सगळं कशामुळे झालं, हे सगळं का होतंय. तर पुन्हा एकदा आजींच्या मनासारखं तर घडलेलं आहे, पण इथे सगळ्यात मोठा धोका आहे तो लीलाला. आता एजे म्हणणार की तू मला का सांगितलं नाहीस? लीला एजेंना काय उत्तर देणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.